सोशल मीडियावर बायांना बघून जास्त पुरुष विरे वेस्ट घालवायले तर हे खरं आहे बरं का. हा तर हे स्वतःच किती नुकसान करून घ्यायलेत ना त्याचा अनुभव त्यांना लवकरच येतो बरं का. लक्षात ठेवा. पण ते कधी कोणाला बोलू शकत नाहीत, म्हणू शकत नाहीत, सांगू शकत नाही. एखाद दुसरं असं माझ्यासारखं कोणी मुद्दे घेऊन येत असेल, कोणी ह्या अशा गोष्टींवर बोलत असेल, तिथे एक मेसेज मध्ये प्रश्न करतात, विचारतात, कमेंटद्वारे वगैरे. तर त्याच म्हणजे त्याच हिशोबाने माझ्याकडे प्रश्न आलेला आहे. आता प्रश्न बरेच येतात बरं का, पण तेच ते प्रश्न असतात की यावर काय उपाय आहे का, यावर काय उपाय आहे का. म्हणजे पुरुषांमध्ये ह्या गोष्टीची कमतरता खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. पण ते पुरुष असं कोणाकडे दाखवून देत नाहीत, बोलून म्हणजे असं बोलत नाहीत कोणाकडे. हा आणि त्याचमुळे कुठंतरी आतल्यात असे घुटमळतात, निराश, अस्वस्थ राहतात. असे पुरुष आहेत बरेच. आणि एक कमी वयाचे पुरुष आहेत ना, 30-40 कडे गेलेली, त्यांच्यामध्ये ते हावभाव त्यांना स्वतःला दिसून येतात, जाणवतात. आणि त्यांना काय वाटतं, थोडका आपण काही यावर उपाय असेल तर शोधूया. आणि त्याच हेतूने असे प्रश्न करतात. कळलं का. आणि काही पुरुष जे असतात ना, जसे की माझ्या नवऱ्याच्या वयाचे 50-55 वयाचे, तर ते पुरुष मंडळी जे आहे ना, त्यांना जरा वेगळे कारण असतात बरं का. म्हणजे त्यांच्यामध्ये अशा भावना त्याला ते काही करू शकत नाहीत. कारण की त्यांचं एकतर पहिली गोष्ट वय पुढे गेलेलं असतं आणि त्यांचे मुलं बाळ, त्यांचा संसार, त्यांचा परिवार, ते सगळं काय भोगून बसलेले असतात हो. हा तर एवढी काही अपेक्षा नाही ठेवली तरी बी हरकत नसते ना, बरोबर का नाही. पण वेळच्या वेळी केव्हा ना केव्हा त्यांनाही मन आहे, त्यांचंही एक शरीर कुठेतरी त्यांना जा विचारत असेल ना, की केव्हा ना केव्हा स्वतःला आनंद द्यायचा किंवा आनंद घ्यायचा. तिथे त्यांना पण ते जाणवतं स्वतःमध्ये कोणती कमी आहे. आणि कमी त्या पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात हीच आहे, पटकन रे खाली जातं. हा कळतही नाही पुरुषांना हीच बिमारी. आता हे का व्हायलंय ह्याच्यावर आपण बोलूया. तर ही सोशल मीडिया मेन पॉइंट, सोशल मीडिया कारण आहे बरं का. खास करून 30-35-40च्या मुलांमध्ये, पुरुषांमध्ये. तर अगोदरच मी सांगितलं 50-55 वयोगटातल्या पुरुषांना हे साहजिक आहे जाणवणं. सगळं करून बसलेले असतात ते. हा तरी बी दम खात नाहीत. कुठं खातीत का. विषय आहे तरुण पिढीतल्या मुलांचा. त्यांच्यामध्ये ही कमतरता का येईल आणि मोठ्या प्रमाणात. हो चक्क
मॅडम माझं खूप मोठं प्रॉब्लेम आहे, याच्यावर काही उपाय आहे का? हे प्रश्न असे मेसेज गच्च भरले तर, पण मी ओपन कधी करत नाही बरं का मॅसेंजर. असं कमेंट मध्ये जर खूपच जास्त आग्रह करायला कोणी, मला बोलायचंय, मला विचारायचंय, मला तुमच्याशी काम आहे, माझं प्रॉब्लेम आहे, याच्यावर म्हणजे मी असं कसं बोलू, म्हणजे तुम्ही माझा किमान मेसेज वाचून तरी बघा, मला बोलू नका, पण तुम्ही मेसेज वाचा आणि त्यावर तुम्ही काहीतरी उपाय सांगा. तर ह्याच्यामुळं आजचा हा मुद्दा आहे. मी काल बघा लाईव्हला गेले होते इंस्टाग्रामवर. तिथे मला बरेच प्रश्न असे आले, पण मी काय म्हणत होते त्यांना, तुम्ही मला इथं लाईव्हला प्रश्न करू नका, तुम्ही डायरेक्ट माझ्या युट्यूब चॅनलवर माझ्या व्हिडिओवर कमेंटमध्ये बोला. तर बोलू शकत नाही तो कमेंटमध्ये. बघा मग आता कसला आहे हे, हा कमेंटमध्ये बोलायला लाज वाटते या. आणि असं पर्सनली मॅडम मेसेज बघा, ताई मेसेज बघा, माझं खूप मोठं प्रॉब्लेम झालंय, त्याच्यावर काहीतरी सांगा लाईव्हला. मग मेसेज बघितला तर त्याच्यामध्ये बघा हे प्रॉब्लेम हे, आणि त्याला कारण ही सोशल मीडिया. ह्या सोशल मीडियावर बायाला बघू बघू 30, 40, 35 वयोगटातले पुरुष वीर्य स्वतःच व्यर्थ घालवायले, वेस्ट. आणि हे 30-40 मध्ये गेलं की ऑटोमॅटिक त्यांच्या शरीरामध्ये ती कमतरता जाणवायली त्यांना. हा कुठं ना कुठं तरी त्यांचं शरीर ढिल्लं पडायले, कमजोर त्यांना जाणवायले. त्यांना त्यांच्या शरीरामध्ये एक अशी ऊब दिसून येईना की जी 22-25 वयात असते. तर दादांनो, बाबांनो, हे तुम्ही जेवढं त्या व्यसनाच्या आहारी जाताल तेवढं तुमच्यासाठी घातक आहे. आणि हे बऱ्याच लोकांना जाणवतंय. मग पुढे काय, कोणाकोणाचे लग्न झालेले असतात, कोणाकोणाला मुलंही झालेली असतात, मान्य आहे. असं होऊ शकत नाही की तुमच्यामध्ये काहीतरी कुठली तरी कमी जाणवत आहे आणि मग तुम्हाला मूल होऊ शकत नाही वगैरे. शक्यच नाही. कोण म्हणतं तसं? असं थोडी ना आहे की तुम्हाला ते मूल होणे इतकं तुमच्यामध्ये एनर्जी नाही, ती ऊर्जा नाही, ती पॉवर नाही. आहे, पण तिथे झालंय कसं, असं तुम्हाला तुमचं हिरे बाहेर टाकायला 2 सेकंदही लागत नाहीत. पटकन फेकून देता, ते तुम्हालाही कळत नाही. आणि मग तिथे काय होईल, नवरा बायको एकमेकांना कसे समजून घेणार हो? समजून तरी कसे घ्यायचे सांगा ना. नवऱ्याला नाईलाज आहे आणि मग त्या बायकोने कौरक दम काढायचा म्हणा की मग दम धरायचा म्हणा. तिला पण भावना आहेत, तिच्या पण इच्छा आहेत. तुम्ही रोज बायकोचा स्पर्श अनुभवा, किंवा 8 दिवसाला, 4 दिवसाला, 2 दिवसाला तुम्ही अनुभवू शकता.
आणि तुम्ही कुठे ना कुठे ते तुमच्या शरीरातलं हे टाकून मोकळे होता, हलके. पण त्यानंतर जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनरला, तुमच्या म्हणजे काय आलं की तुमच्या जोडीदाराला स्पर्श करतात, तेव्हा तेव्हा त्या जोडीदाराला एक टवचून सोडल्यासारखं त्या जोडीदारासोबत घडल्यानंतर त्या जोडीदाराने काय करायचं आहे का नाही, विचार करायसारखी गोष्ट आहे का नाही. त्या जोडीदाराला तुम्ही कुठेही एक 4-2 वेळातून एक वेळ सुद्धा असं खुश करू शकत नाहीत, तृप्त. मग निराश का नाही होणार हो जोडीदार तुमचा? होणार का नाही निराश? मग काही जोडीदाराला काही तुमच्या पार्टनरला जर खरंच ते प्रामाणिक, इमानदार, त्याच्या मायबापाच्या एक इमानदारीने वागत असेल तर ते दुसऱ्यांचा टच करून कधी घेणार नाही. पण त्याच्या अपेक्षा भंग झाल्यामुळे ती भावना, ती ऊर्जा त्या तुमच्या जोडीदारामध्ये कुठेही आढळून येणार नाही, कुठेही. पण जेव्हा जेव्हा तुम्ही त्या म्होवळाच्या पोळी, म्होवळ असतं ना, म्होवळ, त्याला जेव्हा जेव्हा तुम्ही खवळता तेव्हा तेव्हा ते त्या म्होवळ, त्या माश्या असतात त्या गप्प राहत्यात का असं तुम्ही समजून घ्या. हा, तिथे काय ना काय हालचाल होते ना, अशातला भाग जास्त व्हायला या. आणि मग तिथं यायली ही सोशल मीडिया यायली. तर पुरुष मंडळी ज्यांच्याकडे जोडीदार आहेत किंवा नाहीत, जास्त प्रमाणात नाहीत, बरेच लोक म्हणतात ह्या असल्या बायाकडून काय आदर्श शिकावा नव्या पिढीनं, काय आदर्श. अरे बाबा, ह्या असल्या बायाला ह्या सोशल मीडियावर कवळे कवळे पोरं आदर्श शिकवायलेत. हा, हे का न ग मान्य करून घ्यायचं असं माझं म्हणणं आहे. हा, कवळे कवळे लेकर म्हाताऱ्या बायाला असा आदर्श ना असा अनुभव द्यायले, तर मग अजून काय राहिलंय शिकायचं? काय शिकवणार आहेत ह्या अशा बाया? त्या बायाला बघून ह्या अशा बायाला सोशल मीडियावर बघू त्यांचं ते माहिती नाही काय 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 मनामध्ये भावना आणि तिथं विचार करतात का आपल्याला, बाबा आपण ह्या म्हातारीला, आपल्या माईच्या वयाचीला, आपण आपल्या बहिणीच्या वयाचीला, आपण आपल्या म्हणजे हे असे विचार येतात का? नाही ना. तिथं त्यांना ते गाळून टाकायचं असतंय पाणी गाळण्यासाठी काय 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 कुणाच्या आयडिया ते काय म्हणतात लॉक करून ठेवते, तर ते फॉलो करून ठेवते. तर मग तशा मुलांना त्यानं हे असं करू नाही, चुकीचं आहे असं म्हणणारी बाई कोणीही असू द्या माझ्या जागेवर, ती चुकीची कशी काय असू शकते? अरे ती तर चांगलं सांगायली ना. सोशल मीडियामुळे
हे बदल घडले तर हो अगदी तरुण पिढीतले मुलं म्हाताऱ्या बायाला बघून पाणी गाळीत येतं, मोकळे होत येतं. त्यामुळे त्यांच्यामध्ये पुन्हा पुढे चालून अशी कमतरता जाणवते की मग त्यांचा स्वतःवर कंट्रोल राहत नाही. 5 मिनिटं लागायच्या आधी 2 मिनिटात मोकळे होत येतं ऑटोमॅटिक. मग त्यांचा जोडीदार ते बसतंय तरसत. मग त्याच्यासाठी बी ऑप्शन ते का नाही शोधणार. चला सोशल मीडियावर अशी गोष्ट व्हायली आहे. सोशल मीडियावर गेल्याच्या नंतर जसा जसा अनुभव घ्यायले तर तसं मग तशा नवऱ्यांना कोणी गॅसच्या टाकीत भरायलंय, कोणी ड्रामात भरायलंय, कोणी वरी ढगात पाठवायलंय, काय काय करायलंय, कुठं कुठं फेकायलंय, कसं वागायलंय, असं व्हायलंय. तुम्ही पहिली गोष्ट काम करा. कामामध्ये व्यस्त राहा. तुम्ही ज्या बायांना एवढं प्राऊड फील करून देता, एवढं त्यांना जवळीक घेऊन विश्वासात घेऊन त्यांचा विश्वासघात करता, इथे सुद्धा तुमचं कुठे ना कुठेतरी लाईफमध्ये खूप तुम्ही स्वतःच्या पुढच्या पिढीला किंवा तुमच्या पोटी येणाऱ्या मुलांना एक कर्ज करून ठेवायला असं हे पूर्वीपासून आहे ना ऐकायला मिळतंय. तेच तर मी बोलायले आता. माझा जरी विश्वास नसला तरी मी ह्या हाताने द्यायचं आणि ह्या हाताने घ्यायचं हे तर सोपं कुणाला बी माहिती आहे. मग तुम्ही आयुष्यामध्ये कधी कोणाला तुमच्या परिवाराचा हिस्सा बनवू शकत नाहीत. तुम्ही तुमच्या आयुष्यभरासाठी एखाद्या पुरुषाला किंवा महिलेला आयुष्यभरासाठी सोबत राहू शकत नाही. त्या व्यक्तीला कशाला उगाच आशाला लावून त्याचं शोषण करायला लावून पुन्हा त्याचा तळतळाट घ्यायला लावून पुन्हा मग ते तुमच्या लेकीला पुन्हा भोगावा लागायले. कोणत्या हिशोबानं तुमचा लेक पुन्हा तसा वागायला या. पुन्हा तुमचं काय जातंय का, तुमच्या लेकाला भोगावं लागतंय, तुमच्या लेकीला भोगावं लागतंय. मग ते चिमुकल्यावर अन्याय अत्याचार होतात, तिथे माणसाला एक दयामाया वाटते. पण हे खूप भयानक आहे. लेकरानं काय केलं ही गोष्ट खरी आहे, पण त्या लेकरासोबत करणाराची नीतिमत्ता सैतानी, त्याला कोण काय करू शकतं का हा विचार करायला पाहिजे. नुसतं लेकरानं काय केलं, लेकराचा काय दोष, असं तसं हे उगं व्यर्थ आहे. ज्याच्यासोबत घडतंय त्यालाच भोगावा लागतंय, हे खरं आहे. म्हणजे तुम्ही आता कॉल आलाय तर मला इथंच थांबते, मी बोलते पुन्हा बरं का. व्हिडिओ कॉल आलाय आमच्या ग्रुप आहे आमचा बहीण बाळांचा. चला बाय.